नमस्कार. आज 8 मार्च जागतिक महिला दिन. सर्व महिलांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. मी गेले 35 वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करत आहे. एक गोष्ट पाहून मला आनंद होतो. ज्या मुली माझ्याकडं 30-35 वर्षापूर्वी शिकल्या, आज त्या स्वतः आई बनल्या आहेत आणि त्यांच्या मुलांना कॉम्प्युटर शिकवण्यासाठी माझ्याकडं पाठवत आहेत. पण प्रत्येक वर्षी आपण महिला दिन साजरा करतो, मेसेज पाठवतो, शुभेच्छा देतो. पण एक प्रश्न आपण स्वतःला विचारला आहे का? महिला दिनाचा खरा अर्थ काय? आज मी सर्व महिलांना एक छोटा विचार देऊ इच्छितो. घर सांभाळणारी हाऊसवाईफ असो किंवा नोकरी करणारी वर्किंग वुमन असो, त्या रोज इतक्या जबाबदाऱ्या पार पाडतात की स्वतःच्या प्रगतीबद्दल विचार करण्यासाठी त्यांना वेळच मिळत नाही. तर कधीकधी आपल्या प्रगतीची गरज आहे हे सुद्धा त्यांना जाणवत नाही. आपण जसे आहोत, जिथे आहोत ते बेस्ट आहे याचं असं त्यांना वाटायला लागतं. म्हणून आज महिला दिनानिमित्त मी तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतो. जर आजपासून पुढील 5 वर्षांनी जग पूर्णपणे AI आणि टेक्नॉलॉजीवर चालणारा असेल तर त्या जगात तुमचं स्थान काय असेल? तुम्ही फक्त मोबाईल वापरणारे असाल की टेक्नॉलॉजी समजून घेऊन इतरांना मार्गदर्शन करणारे असाल? मी तर म्हणतो मोबाईलसुद्धा परिपूर्ण पद्धतीने वापरता येतो का, त्याचा आपल्या नित्य जीवनामध्ये आपल्या गरजा भागवण्यासाठी आणि आपल्याला उपयोगी पडतील अशा गोष्टी करण्यासाठी मोबाईलचा तरी पूर्ण उपयोग करता येतो का? कारण मोबाईल म्हणजेच कॉम्प्युटर आहे. कारण आजचे युग हे फक्त कॉम्प्युटरचे नाही आहे तर AIचे आहे. आणि या युगात महिलांनी मागे राहण्याचे काहीच कारण नाही. आज जगात अनेक महिलांनी विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवसाय, प्रशासन या क्षेत्रात अतिशय मोठे यश मिळवलेले आहे. मग एक प्रश्न पुन्हा, आपण का नाही? यासाठी सुरुवात मोठ्या गोष्टींनी करायची गरज नाही. एक अतिशय छोटी सुरुवात पुरेशी असते. उदाहरणार्थ MKCLचा MSCIT सारखा कोर्स. हा कोर्स फक्त कॉम्प्युटर शिकवणारा नाही तर आधुनिक कौशल्य, मॉडर्न स्किल विकसित करणारा कोर्स आहे. यामुळे महिला स्वतः डिजिटल साक्षर बनू शकतात, आपल्या मुलांना योग्य मार्गदर्शन करू शकतात आणि नवीन AI युगाशी आत्मविश्वासाने जुळवून घेऊ शकतात. म्हणून आज महिला दिनानिमित्त मी सर्व महिलांना एक छोटा चॅलेंज देतो. या वर्षात स्वतःसाठी एक नवीन स्किल शिका, तंत्रज्ञानाशी मैत्री करा आणि सक्षम बना आणि इतरांनाही सक्षम करा. कारण सशक्त महिला म्हणजे सशक्त कुटुंब आणि सशक्त कुटुंब म्हणजे सशक्त समाज. पुन्हा एकदा सर्व महिलांना जागतिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आशादीप कॉम्प्युटर्स यांच्याकडून तुम्हा सर्वांना एक सुविधा देण्यात येत आहे की या रविवारपासून म्हणजे 8 मार्चपासून पुढील 15 मार्चपर्यंत हा संपूर्ण सप्ताह आम्ही महिला दिनानिमित्त सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत, 12:30 किंवा 1 वाजेपर्यंत आम्ही महिलांसाठी काही AIचे टूल फ्रीमध्ये शिकण्यासाठी उपलब्ध आहोत. तुम्ही जवळच्या केंद्राला भेट द्या आणि आपल्या मोबाईलद्वारे आपण किती चांगल्या प्रकारे AIचे टूल शिकू शकतो आणि त्याचा आपल्या जीवनामध्ये किती चांगला प्रभाव पडू शकतो हे समजावून घ्या. हे विनामूल्य सर्व्हिस आहे. आजच आपल्या जवळच्या आशादीप कॉम्प्युटर्स केंद्राशी संपर्क करा. धन्यवाद.